राज्यसभेचे खासदार सदानंद शेत तानावडे आणि भाजपा गोये सोशल मीडिया संयोजक रुपेश कामत हानी एक थेट पत्रकार परिषद लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि पत्रकारांकडेन संवाद साधलो. त्या भायर देशाचे सगळ्यात म्हणजे मोस्ट वर्किंग डेज इन ऑफिस अशे ख्याती तांची नेहरू फाटल्यान तांचे म्हणजे नेहरू फाटी घालून ते आज असे पंतप्रधान जाल्ले आसा आणि गेल्या 12 वर्सां जी देशाची प्रगती जाल्या तातूंत आमचे धोरण आणि तांची वाटचाल ही उल्लेखनीय आसा आणि स्पेशली देशाची सेक्युरिटी हे खंयचे देश जर फुडें सरतले आणि आमचो देश जर 2047 विकसीत जातलो जाल्यार देशाची सेक्युरिटी ही अत्यंत जरुरत आसा म्हणजे एकदम जावपाक जाय आणि म्हाका दिसता गेल्या 12 वर्सां डिफेन्स सेक्टरान आनी सेक्युरिटीन जे आमचो देश फुडें सरला ताजे आमी फाटल्या वर्सा ऑपरेशन सिंदुरान पळयलाच पूण म्हाका दिसता संपूर्ण सगळ्या क्षेत्रांत आमची वाटचाल आसा थंय तांचे गेले 12 वर्सां सरकार आसा आणि पार्लमेंटान गोंयच्यान आमचे श्रीपाद भाऊ हे लोकसभेत आणि आमचे बाब सदानंद शेत तानावडे हे राज्यसभेत गोंयचे 2 सुपुत्र थंय तांचे हातभार तांकां लायला. 12 वर्साची वाटचाल ह्या बद्दल तुमकां अदीक म्हायती हे आमचे राज्यसभेचे खासदार सदानंद शेत बाब तानावडे हे दितले. आजच्या पत्रकार परिषदेक म्हणजे बरोबर आमचे उत्तर गोंयचे जिल्ह्याचे अध्यक्ष दयानंद कारवडकर, आमच्या पार्टीचे उत्तर गोंयचे जनरल रुपेश बाब कामत, जिल्हा पंचायत सदस्य नारायण मांद्रेकर आणि तुम्ही सगळ्यांचे आज जसे रुपेशान स्वागत केलं तरी पण हांव तुमचे या पत्रकार परिषदेक स्वागत करता. जसे रुपेशान सांगले की आम्ही नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात या देशात जे प्रधानमंत्री म्हणून नेतृत्व दितात ताका 12 वर्सां पूर्ण जाली 10 जुनाक आणि त्यामुळे त्यांच्यानी जे कितें कार्य केल्लें आसा तो आढावो सगळ्यां समोर दवरप म्हणून आजची ही पत्रकार परिशद आसा. त्या देशाचे पहिले प्रधानमंत्री ज्यांचो जन्म स्वातंत्र्याच्या नंतर जालो आणि त्यांच्यानी हायेस्ट टेन्युअर मॅक्झिमम टेन्युअर म्हणून 12 वर्सां प्लस अजून पर्यंत कार्यरत आसात असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या देशाचे काम करतात आणि करता आसतना त्यांच्यानी लोकांचो विश्वास संपादन करप आसत, देशाचो विकास आणि जनकल्याण अशे 3 वेगवेगळी सेक्टरां भितर ही गेली 12 वर्सां एकदम ते काम करत आसात आणि हे सगळें करता आसतना सगळ्यांत म्हत्वाचें लोकांचो विश्वास संपादन केलो. आता आमी हो विश्वास संपादन केलो जर पळयलो आसत जाल्यार 2014 नंतर आतापर्यंत आमच्या ह्या संपूर्ण देशा भितर आमी सगळे 22 राज्यांनी आज आमचें सरकार आसा. 2014 लोकांनी तेचेर विश्वास दाखयलो आनी ज्या तरेचें तेंच्यांनी काम केलें आनी त्यामुळे 2019 परत लोकांनी बहुमतान तांकां परत एकदा सत्तेर हाडले आणि त्यामुळे ते हाडटकच परत 2024 परत एकदा त्या देशाचे प्रधानमंत्री 3 वेळा मागीर प्रधानमंत्री आणि हे करता आसतना लोकांनी जी मॅन्डेट वेगवेगळ्या राज्यां भितर आज आमी सरकारान जर पळयलें आसत जाल्यार ह्या देशा भितर 28 आमचे राज्य आसात आणि 8 युनियन टेरिटरीज आसात. ह्या 28 राज्यां आनी युनियन टेरिटरीज जर धरले जाल्यार एक 3 म्हणजे 5 राज्यांचे 5 जे संघ प्रदेश आसात तेच्या भितर निवडणुका जायना. त्याच्या भितर आमी पळयलें आसत जाल्यार लक्षद्वीप आसतलें, अंदमान निकोबार आसतलें, दमण दीव दादरा नगर हवेली आसतलें अशा भितर निवडणुका जायना. ती सोडली जाल्यार 31 भितर जर पळयलें आसत जाल्यार आज आमी स्वताच्या ताकदीची म्हणजे स्वताची 17 जाग्याचेर सरकार आसा आणि 5 जाग्याचेर भारतीय जनता पार्टीची एनडीएची सरकार आसा. 17 राज्यांची सगळी तुमकां खबर आसा पण 5 राज्यांची आसा एनडीए तेच्या भितर पुडुचेरी, आंध्र प्रदेश, मेघालय, सिक्कीम आणि नागालँड हाच्या भितर आमचे अलायन्स आशिल्ली सरकार आसा. आमी त्या सरकारान भागीदारी आसा आणि 17 राज्यांची आसात ह्या राज्यां भितर आमी पूर्णपणाचें आमचें बहुमत आसा. आमी जर दुसरो विचार यूपीएचो जर केलो आसत जाल्यार ह्या संपूर्ण राज्यां भितर केवळ 4 राज्यांनी काँग्रेस कार्यरत आसा आणि 3 राज्यां भितर तांकां त्यांची सरकार आसा यूपीए म्हणजे टोटल 7 आणि आमी आसा 22. 2 राज्यां अशीं आसात जे त्या राज्यां भितर पंजाबाक आम आदमी पार्टीचें आसा आनी मिझोरामाक तांची लोकल पार्टी आसा आणि त्यामुळे संपूर्ण देशा भितर लोकांचो विश्वास संपादन करपी पार्टी जर आसत जाल्यार भारतीय जनता पार्टी आणि हे नेतृत्व जें आसा हें नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाचेर सरकार कार्यरत आसा. तांच्यांनी 3रे वेळार जेन्ना प्रधानमंत्री जाले जेन्ना शपथ घेतली प्रधानमंत्री म्हणून तेन्ना हेंचें सगळ्यांत पयलें काम जर खंयचें केलें आसत
जाल्यार किसानांक महत्व दिवपी, किसानांक जे आमी प्रायम मिनिस्टर किसान सन्मान निधी जो दिता, ह्या फायलीचें सँक्शनींग करपाचें जें लेटर पयलीं दिसांनी तांच्यांनी त्या लेटराचेर मारलें.